पटापट संपव. दे बा तुकडे करून दिलेत. काय बोलले? हां संपव चल मग आंघोळ करायला. हां गौराजने करामत केलेले दाखवते. दाखव दाखव. हे बघा काय केलंय बघा गौरांशी. नशीब एवढं. बापरे काय बोलायचं गौरांशला. बोट वाचलीत. ए नको नको तिकडून जा. बघा तिकडून गेला बघा. चल इकडं. चावी का? चावी नाही घेऊन आला. कुठली चावी? तुम्ही कुठली आणली? कुठली आणली चावी? ठेवले तिथं आणि आल्या. ही चावी घेऊन आलो. लावलेले. माय फादर इज व्हेरी बिग फुल. बोल बोल. माय अशी इंग्रजी शिकवता का त्याला? बिग फुल. आता इंग्लिश. इकडची सकाळ झालेली आहे आणि इथं माझी पूजा झाली मस्त. आज गुरुवार. पोते वगैरे वाचून झाले. सदैव मस्त सजवलाय. हॅलो गुड मॉर्निंग. कशात सर्व मस्ताना. आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर आता इकडच्या रुटीनला सुरुवात झालेली आहे. तिकडचं रुटीन माझं पूर्ण वेगळं असतं, इकडचं पूर्ण वेगळं असते. तर आता पटापट आईने आता डाळ वगैरे वाटून घेतले. मेंदूवड्याची माझी पूजा झाली. चहा वगैरे पिऊन झाले. आता पटकन गौरांशला बनवून देते मेंदूवडे. म्हणजे तो नाश्ता करेल. आईंची झाली का मग त्याला पाठवते आंघोळीला. तोपर्यंत माझी बाकीची कामं पटापट उरकून घेते. वाजलेत खूप. 9:30 वाजलेत. तर आता मी पटकन मेंदूवडा बनवून देते त्याला आणि मग बाकीच्या कामांना सुरुवात करते. तर चला बघा दिवसभरात काय होते ते. तर आता मी घेतलेला आहे मेंदूवडा बनवायला. कारण गौरांश आज गेलेला कराटे क्लासला. आज गुरुवार तर कराटे क्लास होता त्याचा. तर 7 वाजता उठून गेलेला. मग आल्यावर आम्ही त्याला नाश्ता देतो. पहिले तर यांनी बदाम वगैरे दिलेले मी भिजत टाकलेले. मग ते खाऊन तो टी व्ही बघत बसलेला. मग आता नाश्त्याला आईंनी मस्त मेंदूवड्यांचं भिजवलेलं कारण त्याला आवडतं म्हणून आणि सगळ्यांचाच नाश्ता होतो. मग आता ते सगळं प्रिपरेशन सगळं आईने करून ठेवलेलं. चटणी वगैरे वाटून ठेवलेली. तर आता मेंदूवडा पटापट मी टाकलेला आहे आणि आता बनवून घेते. म्हणजे त्याला नाश्त्याला द्यायला बरं पडतं. आणि जसं मी कितीतरी ब्लॉगमध्ये बोललेले आहे की आम्ही घरातलंच देतो याला नाश्त्याला जेवायला, बाहेरचं कमीच. तर आता झालेले आहेत मेंदूवडे 4-5. तर आता त्याला मी पटकन घेऊन जाते कारण भूक लागली असेल त्याला. आणि नंतर ना त्याने खूप मस्त खाल्ले. हे सुद्धा खाल्ले आणि अजून पाहिजे बोलला. मग मी अजून करून दिले आणि खाल्ले त्याने. पूर्ण संपवले. तर मला खूप 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 बरं वाटलं आणि संपवलं तर जरा बरं वाटतं. तर आता देऊन येते मी पटकन त्याला म्हणजे तो आरामशीर खाईल. पटापट संपव. दे बा तुकडे करून दिलेत. काय बोलले? हां संपव चल मग आंघोळ करायला. हां चला. आज सुद्धा कचरा घातलेला आहे. थोडासा त्या दिवशीचा होता बाबांनी आणलेला. थोडासा देवांना घातला. बघितला असं देवींना. आणि आज गुरुवार आहे तर देवीला घातला आणि मी सुद्धा राहिलेला घातला कारण कोंब जायला आला तो म्हणून. तर आता गौरांची तयारी झाली आहे. माझी तयारी झालेली आहे. गौरांचा डब्बा भरलेला आहे. मेंदूवडा असला की नाश्ता पण तोच करतो आणि हे सुद्धा डब्बासुद्धा तेच लागतं त्याला. तर आता नाश्ता वगैरे झाला. आईने जेवण बनवलं आहे. बाथरूम एवढा घाण झालेला ना आमचा बाबा. तर तो घासून घेतला कसा तरी. लादी मेन म्हणजे पुसून घेतली कारण मी नसले तर कोण हात लावत नाही लादीला असं आहे. तर आता लादी बसून घेतली. बाथरूम साफ करून घेतला. कपडे थोडेसे होते काल मशीनला लावलेले. तर आता गौरांची तयारी झाली. आता त्याला स्कूलला सोडून येते पहिला आणि मग बघूया दिवसभरात काय होते ते. आता थकल्यासारखं झालं एकदम. आणायला भाऊंना पाठवेल. एक फेरी मारते बस. तर पुढचा महिना तेवढा जपायला लागेल. हा 7वा महिना आहे. 8वा महिना तोपर्यंत गौरांशला सुट्टी लागेल. बघूया कसं होते ते तुम्हाला समजेलच. उद्या त्याचा प्रोग्राम आहे. काय कशात नंबर आले त्याचं तर उद्या ते तुम्हाला ब्लॉगमध्ये कंटिन्यू
समजेलच. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा आणि आवडलाच तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू आपण नंतर. तर आत्ता वाजले 4 आणि गौरांसुद्धा येईल आता. मला वाटतं आला आहे, हॉलमध्ये असेल. हां सूचना ही आहे की याला प्राइज भेटला असेल, नाहीतर मी कशात पार्ट घेतला असेल. त्याचंच हाय भेटणार आहे त्याला. त्याचंच काय रंगीत कपडे आणि फक्त बोलले ते टाइम टेबल दिलंय तो बघा. ज्याची फीस बाकी असेल त्यांनी फीस भरून घ्या. तर मी विचारते भाऊंना की उद्याच्या काय सूचना दिल्यात, कारण आणायला तेच जातात आणि आणायच्या वेळेला सूचना वगैरे सगळ्यात येतात, म्हणून मी त्यांना सगळं विचारून घेत होते. डब्बा आणि पाणी. गौरांश चला तर इथं चाललेली ही साफसफाई. आईवरची साफसफाई करतात. तर आता मी बटाट्याची भाजी टाकून घेते. बटाट्याची भाजी आणि डोसा दाखवायचा आहे ना. भात तर हाय वाटतं दुपारीचा. जेवला नाही तुम्ही? मग मटकीची हाय तेवढीच होती. नाही, मी बघितलं ना कुकरमध्ये. बाबांनी खाल्ली, मी खाल्ली. आता या दोघांचं काय माहिती नाही मला, आम्ही तर खाल्ली. इथं आई भांडी घासत होत्या आणि मी मांडण साफ करणार होते, म्हणजे पुसणार होते, पुसून घेणार होते. वरती चढवू नको ना वळाय म्हणाले तर. बरं आहे. हा आहे. तर आता हे मांडण झालेले बघायला जरा बरी वाटते. तर आईंनी तोपर्यंत या मांडण्यातले गॅस वगैरे घासून ठेवले, तिकडे बघू शकता. आणि आता मी जरा बसते, कारण माझ्या कमरेवर जोर यायला लागलाय. आणि मग दुसरी घेते, मांडण चालू करते, कारण पोट जोर येते असा. त्याच्यामुळं आई मला वरती वगैरे चढू नको, काय नको, होईल तेवढं करते पटापट. असते जरा. गौराजने करामत केलेले दाखवते. दाखव. हे बघा काय केलंय बघा गौरांशने. फॅनमध्ये हात जाता जाता वाचलाय. तिकडं भाऊंच्या रूममध्ये टी व्ही बघताना त्या ताळपत्री त्याच्यावर चढला आणि तिकडून पडणार म्हणून पडायला आलेला ना. पडायला आला म्हणून त्याने हात वरती केला आणि फॅन चालू होता. इकडे हात वरती मी उडी मारतो ना. उडी मारायला गेला. वा, मी उडी मारतो ना, मग ना मी हात वरती करून असं उलट. दाखव आता. पड परत नको दाखवू. मला समजलं कसं. असा उडी मारायला गेला असेल आणि मग हात वरती
आणि मग तो लागला फॅनला. तर इकडं एवढं नशीब थोडक्यावर गेले बघा. नशीब म्हणजे बापरे. 2 हात वाचलेत अजून. हा 2 हात वाचले, 3 हात गेलेत. नशीब एवढं बापरे, काय बोलायचं गौरांशला. बोट वाचलीत, नाहीतर फॅनमध्ये गेलं की संपलं असं असतंय. पण हे नशीब गौरांचे खूप नशीब की एवढ्यावर झाले. आता त्याला जे ते जेवण भरवते. आणि मांडणी या दोन्ही सुद्धा साफ केलेल्या आहेत. मी आईंनी भांडी घासून दिली आणि मी स्वच्छ केली, म्हणजे पुसून वगैरे लावली. 2 मांडणी चमकतात, जरा बऱ्या वाटतात. तर आई बोलले मंदिरात जाऊन येते, आणि मंदिराची चावी इथंच विसरून गेल्यात. चावी ठेवला इथंच आणि गेल्या. तर चला मंदिराच्या इथं बघू काय तयारी झाली. ए नको नको, तिकडून जा बघा, तिकडून गेला बघा. चल इकडं. चावी नाही घेऊन आला. कुठली चावी? तुम्ही कुठली आणली? कुठली आणली चावी? ठेवले तिथं आणि आल्या. ही चावी घेऊन आलो. हे लावलेले महेश काका मस्त हे करतात डेकोरेशन. त्यांच्या माळा लावलेल्या आहेत यावरती. हे साईडच्या आपल्या आहेत ना का त्यांच्या साईड काय माला त्या साईडची माळ त्याच्यात महेश काका. या पण त्यांच्याच आहेत, त्यांच्याच लावलेल्या आहेत. मस्त डेकोरेशन केलं. शाळेला सकाळी काढून पाण्यात. तरी पायाला माती लागते. आता झाडू मारलेलं तरी पण ते आता सकाळी आल्यावर मारल्यावर अजून आहे. बरं झालं, कप्पाड बरा झाला. कप्पाड होता कसा, इथं जरा बरा झाला. चिटकवले पण होते. चलो बाहेर मांडव दिसतंय का? त्यांना फोन करायचं ना भाऊंना. मस्त मांडव काय हे अर्धच लावलंय का? चला आईस्क्रीम. काय दिलं? औषध दिलं? हां औषध दिलं? डॉक्टरने काय दिलं? वांडरे. माय फादर इज व्हेरी बिग फुल. बोल अशी इंग्रजी शिकवता का त्याला? बिग फुल. वा 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 वा, भारी भारी शिकवताय तुम्ही. माय फादर इज व्हेरी ब्रेव. माय फादर इज व्हेरी व्हेरी बिग फुल. My auntie is very, very candy. माय आंटी इज व्हेरी व्हेरी कंठी बोलतात. पण त्याला इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स लावायचा आहे मला फर्स्टला गेल्यावर. बाकी ट्युशन नाही, पण इंग्लिश स्पीकिंगचं लावायचं, तर ते लावणार. जरा सर्च करा ते. तर आता वाजलेत 11:10 आणि आता जस्ट झोपलेला आहे तो. तर डॉक्टरकडे घेऊन गेलेले. हे हात जरा सुजल्यासारखा झालेला त्याचा, त्याच्यामुळं बोटं वगैरे सोडलं या साईडला. तरी नशीब थोडंसंच झालं, तरी पण घेऊन गेलेले. मग डॉक्टरनी अँटीबायोटिक दिले आणि ते बिटाडिन क्रीम आहे आमच्याकडं, तर ती आता थोडीशी लावून घेते. झोपला आहे तर सकाळी 7 वाजता उठलेला कराटे क्लासला जायला आज, तर तो झोपलाच नाही. मग आता लवकर झोपला. आणलं की 5 मिनटात झोपून जातो, दुपारी झोपला नाही तर आता झोपला. आता ती क्रीम लावून घेते पटकन थोडीशी. डब्बीमध्ये आहे ती. हे सुद्धा गेले आंघोळ करायला. रोज यांचं असतं आंघोळीचं, आंघोळ करायला जातात. आणि इथं थोडीशी गरमी कमी आहे, पण बापरे
क्रीम लावून घेते त्याला थोडी थोडी. झालं लावून. आता हे आलं की मच्छरदाणी बांधते. मच्छरदाणी थोडं थोडं मच्छर आहेत नाही बोललं तरी. तर चला आजचा व्लॉग हा इथंच एंड करतो. झाली नाही ना अंघोळ. मला एवढं टाइमपास करतात ना. टॉवेलच नाही तिकडं. इथं बघायला यायचंच नाही ना. लय टाइमपास करतात लय. तर मग मच्छरदाणी बांधून जावा. मला लय राग येतो असं टाइमपास केला की. फटाफट आले आपला आंघोळ केली असं नाही. दिवा ठेवला का उचलून? कुठला दिवा नाही उचल. तर चला आजचा व्लॉग इथं सेंड करतोय. आय होप तुम्हाला आवडला असेल. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि मग अशी कोरा चहा पियाची इच्छा झालेली माझी. तर माझ्यासोबत आईने सुद्धा घेतला. विचारलं मी आईनं. तर मग आईसुद्धा मग अशी पित होत्या. मी सुद्धा पिला. दोघींनी पिऊन घेतला. पहिला तर गौरांश झाल्यावर सुद्धा एकदम खूप टायमानंतर कधी कधी ना आपले दुधाचा चहा घ्यायची इच्छा व्हायची मला. तेव्हा मी आईनं विचारायची. तेव्हा बाबा पण घ्यायचे थोडंसं. नाहीतर मग आई आणि मी मग आम्ही दोघीजणी पियायची थोडं चहा. तर चला उद्या भेटू आपण. बाय बाय.